ओके. चला. सर नमस्कार. सर तुम्ही ना बसलेले आहात ना एका जागी? हो, हो. ओके, ओके. ठीक आहे. सर सगळ्यात आधी तर टाईम देण्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आज काही महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा करायची होती. म्हणून तुमच्याबरोबर आज आपली फक्त वन टू वन मीटिंग आहे. बाकी शाळांना नाही बोलवले आपण. अच्छा. सर मला सांगा, आपल्या शाळेमध्ये मुलांना जर ऑनलाईन क्लास दाखवायचा असेल, तर काय साधन आहे? मोठा टीव्ही, स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर काय आहे? स्मार्ट आपला टीव्ही आहे. टीव्ही आहे, टीव्ही आहे. स्मार्ट हो, मोठा टीव्ही. मोठा टीव्ही आहे. सर एक आहे की किती आहेत? 2 आहे. एक लेडीज हॉस्टेल आहे, एक इकडे जेंट्स हॉस्टेल आहे. हॉस्टेलमध्ये टीव्ही आहेत, शाळेमध्ये नाहीयेत. नाही, शाळा आमची बिल्डिंग स्कूल बिल्डिंग काम चालू आहे. सध्या ऍडजस्ट केलेलं आहे मुलांना इकडे तिकडे वर्गामध्ये बसायला. हं. वर्ग खोल्या सध्या काही लेडीज हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट केलेले, काही इकडे जुने शेड आहेत त्याच्यामध्ये बसवतोय. बिल्डिंगचं काम अजून 1-1.5 वर्ष 1 वर्ष लागेलच वाटतं कम्प्लीट व्हायला. मग आता तुम्ही जुन्या बिल्डिंगमध्ये शाळा चालवताय की कसं आहे? हो, हो, जुन्या बिल्डिंग मध्ये. ओके. मग ही बिल्डिंग जुनी असल्यामुळे मग इथे टीव्ही नाही ठेवलाय. ते हॉस्टेल्समध्ये ठेवलेत. हो. ओके. हॉस्टेल मग हे हॉस्टेल्स पण जुने आहेत की हॉस्टेल नवीन बांधून झाले? नव्याच आहे तसं. एक एक लेडीज हॉस्टेलला जवळजवळ 2 वर्ष झाले. हां, मग नवीनच आहे ते. आणि बरं. जेन हॉस्टेलला मुलांची जी बॉईज हॉस्टेल आहे ना, हं. ही जुनी आहे. अच्छा, ती जुनी आहे. ओके, हा. ओके. अच्छा. सर तिकडे इंटरनेटचं कनेक्शन आहे का पण त्या टीव्हीला? टीव्हीला हो. केलंच नाही. आहे दोन्ही कनेक्शन. इंटरनेट हो, कनेक्शन दोघीकडे आहे. हॉस्टेलमध्ये कसं कोणतं वालं इंटरनेट कनेक्शन दिलंय? हा, कोणतं इंटरनेट कनेक्शन दिलंय? माहिती म्हणजे कोणत्या कंपनीचं लावलंय ते? वायफाय लावलंय की काय केलंय? वायफाय लावलाय मॅडम जिओच्या. जिओचा, जिओ फायबर? हो, जिओ फायबर. पण मग ते मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल जर लांब-लांब असेल, तर मग ते जिओवाल्यांनी दोन्हीकडे कनेक्शन दिलं की वेगवेगळं घ्यावं लागलं? कसं केलं मग? एका ठिकाणी एकाच ठिकाणी आहे मॅडम. अच्छा लेडी हॉस्टेलला. अच्छा एकाच ठिकाणी इंटरनेटचं कनेक्शन आहे. बॉईज हॉस्टेलमध्ये नाहीये मग? नाही, तिथे फक्त ओके. टीव्हीवर असं दाखवलं जातं. हं, हं, हं. अच्छा, अच्छा. ओके, ओके सर. सर मला सांगा, की आपली जे यू कॅटapult बद्दल तुम्हाला माहिती आहे ना? काय मॅडम? आपले यू कॅटapult फाउंडेशन जे आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे ना? फाउंडेशन बद्दल नाही ना मॅडम. नाही माहिती. प्रिन्सिपल सरांना पण माहिती नाहीये? नाही, नाही. अच्छा, अच्छा. हे सरप्रायझिंग आहे सर. ॲक्चुअली ना, कुठलं? तर कोणतं नेमकं? हे बघा माझं फोटोच्या मागे जो लोगो दिसतोय ना, यू कॅटapult तर हां. तुमच्या पी-ओनी तुम्हाला इन्फॉर्म केलं असेल. आता ते ऑनलाईन मीटिंग घेऊन इन्फॉर्म केलेलं की कसं केलेलं मला नाही माहिती. पण आपण मुलांना ऑनलाईन शिकवतो. हो. खूप साऱ्या शाळांमध्ये बघा, हां, टीचर्सच नसतात बरेच महिने हां, आणि मग जरी टीचर्स आले तर ते कंपनीच्या तर्फे भरले जातात. मग ते पण हां, किती दिवस थांबतील याची गॅरंटी नसते. परत हां, मग ते जातात, मग नवीन येईपर्यंत असं खूप गॅप पडतो. मग हां, गावाला जी आहे ती टीचर्सची खूप कमतरता आहे आणि त्याच्यामुळे मुलांच्या अभ्यासाचं खूप जास्त नुकसान होतंय. हां. मग म्हणून आपण काय करतो ना सर, ह्या वर्षी आपण मुलांना 8वी ते 10वी ऑनलाईन शिकवलंय. दोन्ही मीडियमला, मराठी मीडियमला पण आणि इंग्रजी मीडियमला पण. हां. जे जे मुख्य सब्जेक्ट आहेत इंग्रजी, गणित आणि हां, विज्ञान. अच्छा, अच्छा. हां, हां. आलं लक्षात आता. हां, हां. बरोबर. हां. तर मग सर आपली जे ऑनलाईन क्लासेस चालतात, जे आता पण चालू आहेत. 10वी हो. फक्त आपण बंद केली कारण त्यांची बोर्डाची परीक्षा सुरू झाली. तर हां, आपले जे आता ऑनलाईन क्लासेस चालतात आहेत, सकाळी 11:30 ला क्लास असतो 8वी चा
आणि हो. दुपारी 3 वाजता क्लास असतो 9वीचा. हम्म. तर मग हे मी स्वतः पण फिजिक्स शिकवते. बेसिकली मी फिजिक्स टीचरच आहे. हा. तर मी तुमच्या शाळेला सर, तुमच्या शाळेचं नाव रामपूर आहे ना? हो, रामपूर. हां, तर तुमच्या शाळेला सर मी कधीच ऑनलाईन क्लासमध्ये एकदा पण जॉइन झालेलं नाही बघितलं. तर मग तेच मला जरा चर्चा करायची होती, की तुम्हाला काय अडचण आहे ते क्लास जॉइन करताना? अडचणचं काही नाही इथे. सर मग तुम्ही कधी जॉइनच का नाही झाला? मुलांना एक पण नाही, क्लास लावून दिला. मुलांना क्लास नाही लावलेला आहे असं. एक मिनिट, एक फोन बी नाही ना. माने सर नाही घेतात फक्त ना. ते घेतात ना. अपडेट मध्ये नाही, अपडेट मध्ये नसेल ना. बरं. क्लास. बरं सर, बघा ते तुम्ही सॉर्ट आउट करा कसं आहे. पण ह्या नवीन सत्र ज्यावेळी जूनपासून चालू झालंय, तुमच्या शाळेने एकदा पण जॉइन केलेलंच नाहीये. आणि कारण काय होतं ते तुम्ही फिक्स करा. पण आता मी तुम्हाला थोडंसं सांगते, की ऑनलाईन क्लास जॉइन करणं का महत्वाचं आहे. सगळ्यात आधी बघा सर, आता वर्षाची एंड होताना जवळ-जवळ डिसेंबरमध्ये माझी बाकीच्या शाळांबरोबर पण मीटिंग झाली ना. तर डिसेंबरमध्ये ज्या जागा रिक्त होत्या त्या भरल्या गेल्या. पण हो. जून ते डिसेंबरपर्यंत मुलांचं जे नुकसान झालंय, ते किती जरी एक्स्ट्रा क्लासेस लावले तरी ते भरून नाही निघू शकत व्यवस्थित. कारण आपण रेग्युलर टीचर असल्यावर कसं एकदम संयम ठेवून छानपैकी शिकवू शकतो. तसं प्रेशरमध्ये टीचर व्यवस्थित नाही शिकवू शकत आणि मुलांसाठी पण तर तो ओव्हरडोस होतो. म्हणजे पहिले 6-7 महिने त्यांचा नीट अभ्यासच नाही झाला आणि नंतर हो. 3-4 महिन्यात पूर्ण वर्षभराचा सिलेबस त्यांना शिकवून घेणं. त्यांच्या मेंदूची पण तर कॅपॅसिटी असते ना. तर बरोबर. ऑनलाईन क्लास आधीपासूनच तुमचं रुटीन असेल, तरी जरी एखादा शिक्षक नसेल, तर ती जी पोकळी निर्माण होते ती ऑनलाईन क्लासमधून भरून निघेल. कारण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये जे शिक्षक शिकवतात आहेत सर, ते खूप क्वालिफाईड आणि शहरामध्ये शिकवणारे टीचर्स आहेत. आणि आपण मुलांना मुळात मराठीतूनच शिकवतोय. त्याच्यामुळे जर व्यवस्थित लाईनीमध्ये त्यांनी प्रत्येक तास बघितला, तर त्यांना सगळं जवळ-जवळ समजेल. समजत नाही असं कधी होतं, ज्यावेळी अधनं-मधनंच कुठला पिरियड बघितला जातो. जसं की एखादा धडा आहे, त्याचे पहिले भाग बघितलेलेच नाहीयेत आणि मधून डायरेक्ट 4था भाग बघितला. तर ते आपल्याला कोणाला मोठ्यांना पण नाही कळणार. मग मुलांना ते कसं कळणार? तर एक तर सर तुमचंच बर्डन कमी करण्यासाठी हे रुटीन चालू करा. एकदा रुटीन बसलं, मी असं नाही म्हणत तुम्ही पर्सनलीच त्याच्यामध्ये बघा. कॉम्प्युटर टीचरची आधी हेल्प घेऊन ते सिस्टम कशी ऑन करायची आहे त्यावेळेला लाईव्ह क्लास कसा जॉइन करायचा आहे, हे एकदा सेट झालं, की मग तुम्ही जो एखादा चांगला विद्यार्थी आहे, वेल डिसिप्लिन्ड, सिन्सिअर विद्यार्थी आहे, त्याला पण मॉनिटर बनवू शकता. त्या वेळेला तोच विद्यार्थी जे आहे मग ते क्लास ऑन करेल आणि मुलांना बसवेल. बाकीचे मग त्यावेळी एखादा टीचर पण सोबत असेल तर बरं हे होईल, की 40-50 मुलं एकत्र असली, की मग मुलं जे आहेत ते खूप गोंधळ करतात. तर त्यांना थोडं डिसिप्लिनमध्ये बसवण्यासाठी एखादा टीचर किंवा संध्याकाळच्या वेळी जर क्लास जॉइन केला तर एखादी वॉर्डन बरोबर असेल, तर ते अजून उत्तम ठरेल. आणि मुलांनाच मॉनिटर करून त्यांना एका रजिस्टरमध्ये लिहायला लावायचं, की कुठल्या दिवशी त्यांनी कुठल्या धड्याचा कुठला भाग बघितला डेट टाकून. म्हणजे तुम्हाला पण रेकॉर्ड राहील, की मुलांनी कधी-कधी हो कुठले-कुठले मॅडम. घेतलेले आहेत. तर येस. हे मुलांचं अभ्यासामध्ये सपोर्ट करण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट सर. दुसरी गोष्ट, ज्या शाळा ॲक्टिव्ह होत्या, ज्या शाळा ऑनलाईनमध्ये जॉइन झाल्या, त्या शाळेंमधून ज्या निवडक शाळा होत्या, ज्यांचा परफॉर्मन्स चांगला होता, त्यांना बघा जानेवारी महिन्यामध्ये उमा मॅम आलेल्या नंदुरबारमध्येच आणि 4 शाळांना लॅपटॉप वाटण्यात आले. हे माहिती आहे तुम्हाला? हो. हां. तर आता असं नाही की 4 शाळांना लॅपटॉप दिले, मग बाकीच्या शाळांचा चान्स संपला, अशातला भाग नाहीये. जसं-जसं आपल्याकडे फंड येईल, तसं आपण बाकीच्या शाळांना पण प्लॅन करतोय देण्याचा. पण
आम्ही लॅपटॉप देतोय पण शाळाच ऍक्टिव्ह नाहीयेत आणि ते लॅपटॉप नुसते धूळ खात कपाटात पडून राहिलेत, असं पण नको व्हायला ना. त्याच्यामुळे ज्या शाळा आम्हाला चांगल्या रिस्पॉन्सिबल दिसतात आहेत, ऍक्टिव्ह आहेत, त्यांनाच मग ते देण्यात आले. गोइंग फॉरवर्ड तुम्हाला पण ते मिळू शकतात जर आपण हा उपक्रम व्यवस्थित राबवायला सुरुवात केली तर. आणि त्या लॅपटॉपचा फायदा ऑनलाईन क्लाससाठी तर आहेच सर. शिवाय त्यांना कम्प्युटरचं एज्युकेशन वगैरे पण देता येईल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता बघा एक लोधा स्कॉलरशिपची परीक्षा झाली. हा. तर त्या लोधा स्कॉलरशिपची परीक्षेचे फॉर्म पण ऑनलाईन भरायचे होते. परीक्षा हो. सुद्धा ऑनलाईन होती. ती पण हो. फ्री ऑफ चार्ज. आपली अच्छा. गव्हर्नमेंटच्या तरी परीक्षेची एक फीज असते फॉर्म भरायची. याची ती पण फीज नव्हती. आणि काही मुलं जे आहेत आपली आता सेकंड राऊंड साठी सिलेक्ट सुद्धा झाले. आणि जी मुलं हे इंटरव्ह्यूचा राऊंड सेकंड राऊंड पण क्रॅक करतील त्यांचा पूर्ण उच्च शिक्षण जेवढं पण ते एज्युकेशन घेतील 15 सगळाच्या सगळा खर्च हे लोधावाले देणार. तर बघा एखादा विद्यार्थी तरी सिलेक्ट झाला तर तर असे आपण अजून मॅडम एक प्रश्न विचारतो. हम्म. हॅलो. हो विचार ना. आमच्याकडे लॅपटॉप आहे परंतु त्याच्यात ना सर्व खराब झालेले, फक्त 7-8 चालू आहे वाटतं जेमतेम. आणि मुलं आमचे एका वर्गाचे जवळजवळ 40-50 आहे. ऍडजस्ट होत नाही ते 7-8 लॅपटॉपवर. त्या कंपनीवाल्यांना पण सांगितलं दुरुस्त करून आणा, ते बी हो सांगितलं, आणत नाही. सर पण करायचं तुमचे काय? लॅपटॉप आहेत ना ते माइंड स्पार्क वाल्यांचे असतील. हो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला मी. पण ते काय माइंड आणतो स्पार्क वाल्यांचे जे लॅपटॉप जरी असतील तरी ते त्यांचे माइंड स्पार्क वाल्यांचेच कार्यक्रम त्याच्यामध्ये चालतात ना, दुसरं तर काय करू नाही शकत. हो. हो मग ते ऍक्च्युली ते माइंड स्पार्क वाल्यांशीच तुम्हाला बोलावं लागेल कारण ती संस्था वेगळी आहे, त्यांचा उपक्रम वेगळा आहे. अच्छा. आपण जे आहे ते दुसरं बोलतोय. आपण मुलांना तुम्ही काय करू शकता, टीव्ही वरून जॉईन करून देऊ शकता लाईव्ह मीटिंगसाठी. कम्प्युटर सर आहेत तिथे, ते ऐकतात आहेत ना. हा. हो. हो. सर आपलं गुगल मीट आहे की नाही सर, तर गुगल मीट वरून की नाही मुलांना, आता मी जसं तुम्हाला लाईव्ह दिसते तसं मुलांना आपण लाईव्ह शिकवतो सर. आपलं प्रोजेक्ट सकाळी करून आपण 11:30 दाखवतो वाजता ना, 8:00 शिकवतो ते आणि मागे दाखवत दुपारी होते ते. 3 वाजता जे आहे ते आपण 9वीला शिकवतो. हो तर का? आता ते नाही तुमची टीव्ही जी आहे ती हॉस्टेलमध्ये आहे. ना. पण आज शाळेचा जो टायमिंग आहे त्यावेळी तर मुलं शाळेमध्ये असतील. जर मुलांना हो. लाईव्ह क्लास दाखवायचं असेल तर मग कसं ऍडजस्टमेंट होऊ शकते सर? आगा जरा थोडं मीटिंग चालू आहे. हॅलो मॅडम. हा मी तेच कम्प्युटर सरांना विचारलं, तुम्ही दोघे जण जरा एकमेकांशी चर्चा करा आणि मला सांगा की काय सोल्युशन काढू शकतो आपण. पूरा टेबल ही जाना है, काय सोल्यूशन काढली म्हणजे पूरा टेबल ही जाऊन आहे जसं वायफाय तर आहे. त्याला वायफाय लागेल ना परत. हा वायफायचं कनेक्शन करावं लागेल. मग माझं ऍक्च्युली ह्याच्यासाठी एक सोल्युशन हे आहे, तुमची शाळा मराठी मीडियमची आहे ना? हो. वायफायचं सर कम्प्युटर सर तिथे हो. कोणत्या कंपनीचं मोबाईलचं नेटवर्क चांगलं आहे? जिओ. मग जिओचा 5G चा प्लॅन बघा जर आपण घेतला आणि तिथे नेटवर्क चांगलं असेल तर वायफायची गरज नाही. आपला मोबाईलचा हॉटस्पॉट दिला तरीच हा काम होऊन जाईल. तरी चालेल मॅडम. डेटा हा मग लगेच मी तेच संपून सर जिओचं 5G अनलिमिटेड आहे ना, 349 चा प्लॅन घेतला ना महिन्याला तर 5G अनलिमिटेड आहे. तुम्ही दिवसभर इंटरनेट चालवलं तरी ते अनलिमिटेड आहे ना, संपणार नाही डेटा. मॅडम आपलं 5G आहे पण नेट व्यवस्थित चालत नाही इथे आमच्याकडे जिओचा बी. खेडेगाव आहे ना, नेटवर्कचा इश्यू आहे म्हणजे तिथे. इश्यू तर 90% इश्यू आहे आमच्याकडे, फक्त नावाला 5G आहे, हा चालतच नाही अजिबात. जिओ फायबर हॉस्टेलला लावलंय ते नीट चालतंय का?
नाही ते बी नाही चालत व्यवस्थित. कधी कधी चालते, कधी कधी बंद होऊन जातं, असं करते. पण मग तुम्ही त्याचं बिल भरत असाल ना महिन्याला? तर काय करणार? बरोबर तर लागतं. बरं होतं लागतं. नाही, मग तुम्ही जिओमध्ये कंप्लेंट टाकून त्यांनी प्रॉब्लेम फिक्स करायला हवा ना. जिओ फायबर नाही हो, काढून घेतलं. ते तर काढून घेतलं ना. हा, काढून अच्छा, घेतलं ते. बरं ठीक आहे सर, बघा तुम्ही लोक ना आपसात डिस्कस करा आणि काय सोल्युशन ह्याच्यासाठी निघू शकतं ते बघा. सर लाईटीचं कसं आहे, लाईट असते की लाईट पण येते जाते? हा, असते लाईट, कधी कधी 2-2, 3-3 तास बी येत नाही, असं असतं खेड्यावर. पण म्हणजे रोज नाही होत ना, असं कधी कधी होतं. हा, कधी कधी. कधी कधी होतं असं. बरं ठीक आहे. आणि लाईट नसेल तर मग इन्व्हर्टर किंवा वरती सोलार पॅनल वगैरे काय आहे? काहीच नाही. इन्व्हर्टर पण नाही. इन्व्हर्टर आहे ते बी खराब होऊन पडलेले आहेत. 10 वेळा पत्र दिले गेले, काही नाही दुरुस्त करत. आणि सौर बरं. याचे तर नाही आहे, सौर ऊर्जेचं, सोलारचं तर नाही आहे. बरं. ठीक आहे सर, बघा तुम्ही ह्याचं कसं होतंय. पण तुम्हाला फक्त मला एवढंच सांगायचंय की हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जर तुमची शाळा रेग्युलर ऑनलाईन यायला लागली ना, तर हे जे लोधा स्कॉलरशिप वगैरे होती, हे नवीन नवीन उपक्रम तुम्हाला माहिती पडतील. हे लोधा स्कॉलरशिपच्या मुलांचा आपण नुसतं ऑनलाईन फॉर्म नाही भरला, पण त्यांना ऑनलाईन संध्याकाळी शिकवलं पण. पूर्ण लोधा परीक्षेसाठीचा जो सिलेबस होता तो सगळा आपण त्यांना ऑनलाईन शिकवून कव्हर करून घेतलेला. आणि दुसरी गोष्ट सर, तुमच्याकडे 11वी-12वी पण आहे का? नाही, अच्छा, 10वी पर्यंत. 10वी पर्यंत आहे. तर बघा सर, जी उत्कृष्ट मुलं असतील की नाही, समजा 2-4 मुलं तुमच्या शाळेत अशी आहेत की ज्यांना हा. खरंच जो आहे अभ्यास करायचाय मनापासून, जीवनात काहीतरी बनायचंय आणि ते मेहनत घेतात आणि त्यांचे मार्क पण तसे चांगले येतात, तर अशा मुलांना आपण प्रयत्न हा करतोय की पुढे जाऊन कॉलेजमध्ये पण अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल की जिथे त्यांचा कमीत कमी खर्च होईल किंवा फ्रीमध्ये होऊन जाईल. युनिव्हर्सिटीमध्ये पण पुढे जाऊन त्यांना जायचं असेल तर तिथे पण पास आउट झाले ते व्यवस्थित, तर त्याच्यानंतर त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देणं. म्हणजे तोपर्यंत आपण मुलांना सपोर्ट करायला तयार आहोत, तोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभं नाही राहत. पण सुरुवात तर आपली ह्या उपक्रमानेच होईल ना, कारण आपण त्यांना आतापासूनच 8वी-9वी पासूनच व्यवस्थित ग्रूम करायला लागलो म्हणजे त्यांच्यावर आपण काम करायला लागलो, त्यांना तसं ट्रेन करायला लागलो, तर पुढे जाऊन त्यांच्याकडून आपल्याला जो अपेक्षित आहे तो रिझल्ट मिळेल. तर प्लीज सर बघा कसं आहे ते. आणि बाकी आपला जो नंदुरबारचा व्हॉट्सअप ग्रुप बनलाय, त्याच्यामध्ये तुम्ही ऍडेड आहात का चेक करा. तुम्हाला की नाही, आता दर्शन जो आहे ना तो 2 लिंक पाठवेल. त्याच्यातली एक लिंक प्रिन्सिपलची आहे, जे यू कॅटॅपल्ट नंदुरबार नावाने जे आहे ते, आणि दुसरी महाराष्ट्र टीचर्स म्हणून एक लिंक आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्या शाळेतले कम्प्युटर टीचर आणि आणखी 2-3 टीचर्सला ऍड व्हायला सांगा लिंक शेअर करून. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना, जरी तुम्ही अवेलेबल नसला तरी ह्यांना तरी कल्पना राहील की काय काय चाललंय आणि काय काय येतंय. आणि ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण रेग्युलर अभ्यासाच्या व्यतिरिक्त आणि काय एखादा नवीन उपक्रम आला तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीही पोस्ट नाही करत. त्याच्यामुळे हा ग्रुपचा तुम्हाला असं काही त्रास पण नाही होणार की सारखेच मेसेज आले किंवा असं झालं तसं झालं. जे महत्वाच्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच फक्त ह्या ग्रुप्समध्ये येतात. दर्शन, बेटा ह्यांना पाठवून देते दोन्ही पण आपल्या व्हॉट्सअपच्या लिंक्स. हो मॅम. हा, आणि सर मला कम्प्युटर सरांना हे सांगायचंय, तुम्ही पण ऐका सर, पण खास करून त्यांना सांगायचंय की सर आपण ना बघा एकाच वेबसाईट वरती सगळं असतं, रेकॉर्डिंग टाकलेले असतात, लाईव्ह मीटिंग कधी आहे त्याचं नोटिफिकेशन असतं, परत जे आपल्या प्रश्नपत्रिका वगैरे बनलेल्या त्या टाकलेल्या असतात. तर असं आपण एक LMS पोर्टल डिझाईन केलंय सर. तर त्या पोर्टलवरती ना रजिस्टर करायचंय तुमच्या शाळेला. कोणत्या ईमेलने तुम्ही रजिस्टर करताय ते तुमच्यावर अवलंबून आहे, कोणता पण चालेल. तर त्याच्यावर रजिस्टर करायला फक्त 5-7 मिनिटच लागतील. तुमच्याबरोबर डेमोचा व्हिडिओ शेअर करेल. जस्ट व्हिडिओ बघत तसं तसं रजिस्टर करा तुमच्या शाळेला. आणि रजिस्टर करून झाल्यावरती एक स्क्रीनशॉट पाठवून बघा रजिस्टर केलं. स्क्रीनशॉट किंवा फोटो घेऊन पाठवलं तरी पण चालेल.
आणि हो, चालेल. शिवाय सर मला ना एक तुमच्या शाळेचा पण फोटो लागेल, फ्रंटचा, जिथे शाळेचं असं नाव दिसतंय. हो मॅडम. दर्शनकडे पाठवून द्या. हो. सर मग कम्प्युटर्स तुमच्याकडून आता ना 2 गोष्टींची जी आहे ती हेल्पची अपेक्षा आहे. एक तर ते LMS पोर्टल वरती रजिस्टर करणं, विच इज व्हेरी सिंपल. तुम्ही ते लगेच हो. करून टाका. आणि दुसरी गोष्ट प्रिन्सिपल सरांशी आणि काही बाकीच्या पण टीचर्सची चर्चा करून हे इंटरनेटचं काय होऊ शकते ते थोडंसं बघा. हो. टीव्ही तर आहेच, लाईटचा पण एवढा तसा इश्यू नाहीये. हो. तर इंटरनेटचाच इश्यू आहे ना, की त्याच्यासाठी मग काय होऊ शकतं जरा थोडंसं बघा. चालेल मॅडम. ठीक आहे. चालेल. सर आता ना काही फक्त जनरल क्वेश्चन्स मला तुमच्या बरोबर डिस्कस करायचे आहेत शाळेबद्दल. आणि मग वाइंड अप करू. सर आपलं की नाही YouTube चॅनलवरती सगळ्या रेकॉर्डिंग लाईनीमध्ये प्लेलिस्ट बनवून जुन्यावाल्या टाकलेल्या आहेत. हो त्या मॅडम. तुम्हाला फ्युचरमध्ये युजफुल होऊ शकतात आणि आताच्या पण लेटेस्ट रेकॉर्डिंग पण आपण टाकतोय. आणि जिथे नेटवर्कचा इश्यू आहे ना इव्हन सर, खूप साऱ्या शाळांमध्ये होता. तर व्हॉट वी कॅन डू, आता जसं की तुमच्या हॉस्टेलमध्ये वायफाय आहे, है ना? हो. आणि हो तिथे मॅडम. व्यवस्थित चालायला लागलं काही वेळा नेटवर्क. हो. तर त्यावेळी आपण काय करू शकतो, YouTubeच्या व्हिडिओज डाउनलोड करू शकतो. हो मॅडम. डाउनलोडेड व्हिडिओज मुलांना त्यांच्या स्पेसवर दाखवू शकतो. युट्यूबवर हां सर. युट्यूबवर आयडी काय सांगितलं? हां, YouTubeची पण ना तो तुम्हाला लिंक पाठवून देईल आपल्या YouTube चॅनलची पण. हो चालेल. हां. आणि हो. मी अजून काही डेमो व्हिडिओज पण बनवलेले आहेत, की हो. नेटवर्कचा इश्यू असेल तर डाउनलोड कसं करायचं आपण, YouTubeवरून कंटेंट आणि कसं दाखवायचं. ते पण मी तुमच्या बरोबर शेअर करते. म्हणजे दर्शन तुम्हाला पाठवेल ते सुद्धा, की नेटचा जरी इश्यू असला तरी आपला ऑलरेडी जो कंटेंट बनलाय, रेकॉर्ड झालाय तो मुलांना कसं दाखवायचा. हो. ठीक आहे. सो ह्या हो. सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मग तुमची मदत लागेल सर. तर बघा कसं वर्कआउट होतंय. बट येस आपण प्रयत्न केला तर काही ना काहीतरी वर्कआउट नक्कीच होईल. स्मार्ट टीव्ही आहे तर बघा, एखाद्या शाळेमध्ये जर लॅपटॉप असेल, लॅपटॉपवरती सगळं ते डाउनलोड केलं आणि तोच लॅपटॉप आपण ह्याला कनेक्ट केला, वायरने टीव्हीला कनेक्ट केला, तर ते टीव्हीवर मोठं दिसेल मुलांना मग. हो बरोबर. ठीक आहे. सेम वे मॅम मोबाईल सरांचा नंबर घेतला असता हां, कॉम्प्युटर. सर कम्प्युटर सर, हो. तुमचं नाव आणि नंबर प्लीज सांगा ना. म्हणजे दर्शन तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करेल. प्रत्येक वेळी प्रिन्सिपल सरांना बॉदर करणं ठीक नाही ना, ते ऑलरेडी त्यांच्याकडे खूप कामं असतील. हो हो. सर सांगा तुमचं नाव आणि नंबर. करण पावरा. करण जयसिंग पावरा. सर नंबर सांगा. 94 20 68. 68 25 41. 25 41. सर एकदा मी सांगतो तुम्ही ऐका. 94 20 68 25 41. हो बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. सर कम्प्युटर सर, तुम्ही आता ना आपली सरांबरोबर मीटिंग चालू आहे. तोपर्यंत तुम्ही हवं तर ना LMS पोर्टलवर रजिस्टर करा. म्हणजे आत्ताच लगेच काही जर टेक्निकल इश्यू असेल तर आपल्याला सॉल्व्ह करता येईल. बाकी तुमच्याशी जे बोलायचं होतं महत्वाचं ते झालंय आपलं बोलून. हो. हां, चालेल. आता तुम्हाला दर्शन WhatsApp वरती पाठवेल. तुमचा हा हो. नंबर WhatsApp वर आहे ना? हो हो. Yes, sir. ओके, ओके. ठीक आहे. चालेल सर. तुम्ही ना गेला तरी चालेल. मी सरांशी बोलते, प्रिन्सिपल सरांशी. हां. सर मला सांगा, आपला ना 10वीचा रिझल्ट कसा होता गेल्या वर्षी? चांगला होता. 100% निकाल लागले? हा 100% होता. अच्छा. आणि जो टॉपर होता आपला, त्या टॉपरचे किती टक्के होते? पर का आता आपण किती 82 का 83? 82 का 82% होते. 82% होते. सर आपली पटसंख्या किती? 8वी 9वी 10वीत किती किती विद्यार्थी आहेत? 8वीला आहे 53. 8वीला 53, 9वीला 45, 10वीला 36. अच्छा. सर हे
9वी 10वीचे जे पटसंख्या आहे ती जसं आता 10वीची 36 आहे, ती हा 9वी मध्ये पण 36 आणि 8वी मध्ये पण 36च होती की जास्त होती आणि मग मुलं कमी झाली असं काय आहे? नाही 9वी मध्ये काही कमी होऊन जातात मग 2-4 विद्यार्थी सर ते हे का सतत कमी होतात? वाढ 8वीला वाढतात ना ते परत. नाही हॅलो हे बेस कलर. हा 8वीला जे विद्यार्थी बघा आता तुमचे 53 आहेत, तर हे 10वी पर्यंत जाईपर्यंत 2-4 विद्यार्थी कमी होणार, बरोबर असं म्हणताय तुम्ही. मग ते कमी का होतात? म्हणजे शाळा का सोडून देतात? ते ड्रॉप आउट का होतात? सतत नाही ते सतत गैरहजर असतात ना, हा. त्यांना वारंवार सूचना पत्र देऊन बी मग पालक पाठवत नाही. हम्म. मग त्यांना 9वी मध्ये मग आपण नियम आहे सतत 3 महिने सतत गैरहजर राहिलं तर त्याला नाव कमी करता येतं. मग तुम्ही त्या मुलांना शाळेतूनच काढून टाकता की 8वी मध्येच परत ठेवता? नाही ठेवता येतं ना. परत जर आला तो त्याच वर्गात त्याला ठेवता येतं. अच्छा अच्छा, म्हणजे शाळेतून नाही काढून टाकत पण तुम्ही नापास करता त्यांना मग. हो हो ओके ओके, म्हणून ते संख्या कमी झाली आहे. हा. बरं, ठीक आहे. सर हे गैरहजर राहण्याचं कारण हे घरातली कामं वगैरे करतात ही लोक शेतीत वगैरे, हे आहे का? अनेक कारण देतात पालक, काय करतात आता. कोण काय सांगतो तर कोण काय सांगतात. काही पालक सांगतात आज शिकायलाच नाही सांगतो. काही सांगतात सर मला अडचण आहे घरी कोणी नाही असंही सांगतात. अनेक हम्म. सवाल प्रश्न करत असतात, ते काय करणार आपण. अच्छा सर, ही आपली सगळी आदिवासीच मुलं आहेत ना? हो एसटी कॅन्डिडेट सर्व. आणि त्यांचे पालक प्रामुख्याने शेती मजुरी हेच करतात? हो मजुरी शेतीच. हेच करतात. बाहेर गावाला पण गावाला जातात ते कामाला. सर आपली जी 10वी मधून मुलं पास आउट होतात हा. त्याच्यापैकी अशी किती मुलं आहेत की जे शिक्षणाचा फायदा करून घेऊन काही ना काहीतरी उद्योग म्हणा, नोकरी म्हणा, असं काही ना काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभे आहेत? आणि असे हो. किती विद्यार्थी असतील की त्यांची स्वतःची बुद्धी तेवढी नाहीये म्हणा, किंवा त्यांनी शिक्षण घेतलं पण नोकरीच नाही मिळाली, म्हणून काही कुठं जमलं नाही म्हणून परत ते त्यांच्याच पालकांसारखं शेती करायला लागले, असे किती असतील? नाही काही उद्योग करतात ते पोरं. हम्म. काही ना काही आणि उद्योग अशी करतात काय? किंवा शहरामध्ये कंपनीमध्ये जातात, कंपनीमध्ये कामाला आहेत काही. अच्छा, आणि काहीच झालं नाही म्हणून तिथेच आहेत आणि शेतीच करतात आहेत, आपल्या पालकांसारखं जीवन बघा जगतात. एक दोन तसे राहतातच. 1-2 फक्त एक टक्के राहतात. हा हे. बस बाकीचे काही कंपनीमध्ये चालले जातात कामाला. हम्म. 10वी-12वी झाल्यानंतर कंपनीमध्ये पण कामाला, काही ITI ला जातात, काही अनेक अच्छा. डिप्लोमाला चालले जातात विद्यार्थी. ओके, टक्केवारी. हम्म. ठीक आहे. म्हणजे काही ज्यांचं झालं नाही ते असे फक्त 1-2% आहेत असं म्हणायचं हो तुम्हाला. हो बरं. सर, आणि आपल्या शाळेमधून काही विद्यार्थी असे चांगल्या उच्च पदावर गेलेले आहेत का? हो भरपूर आहेत. आता हे दिनकर पवार साहेब आहे नाही का, नाशिकला प्रयुक्त, हम्म. या आश्रमशाळेतले विद्यार्थी आहे. अच्छा, ओके. आपले IAS अधिकारी आहे, कलेक्टर मग आपले आहे ना आपले नंदुरबारचे कलेक्टर आपले राजेंद्र बारोड, हम्म. हे सुद्धा आश्रमशाळेत शिकलेले आहे. हो, मला असे भरपूर डॉक्टर आपल्या इंजिनियर रामपूर भरपूर आहेत. शाळेमधून म्हणायचे. हो, आपल्या हा रामपूर शाळेमधून आतापर्यंत जे आपले जुने स्टुडंट्स आहेत, ते असं हा काय चांगलं पदावरती किंवा काय बनलेत ते? डॉक्टर म्हणा, हो इंजिनियर? डॉक्टर आहेत. आमच्या गावात शेजारीच आहे इथे अच्छा, आश्रमशाळा. रामपूरचे 2 एक आहे डॉक्टर. अच्छा. हा MBBS झालेले. ओके, ओके, आणि ते समोरच अजून एक BSM चे 2-3 डॉक्टर आहेत. ओके. इंजिनियर 2-3 इंजिनियर झालेले इथे जवळचेच गावाचे. ठीक आहे, ठीक आहे. चांगलं झालं सर, हे चांगलं आहे. सर, आपलं की नाही लाईव्ह क्लास तर चालतोच रोजचा. हो पण ना महिन्यातून एकदा आपलं एक विशेष सत्र असेल शनिवारी. जसं आता मधला एक शनिवार गेला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, आता ज्यांची परीक्षा आहे ना बोर्डाची, हा तर मागच्या शनिवारी आपण परीक्षेत उंच भरारी कशी घ्यायची, परीक्षेची भीती कशी घालवायची,
ह्याच्यासाठी एक विशेष सत्र घेतलेलं होतं. तर असं आपलं महिन्यातून एकदा काही ना काही विशेष सत्र असेल, तर तुम्ही तो जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये थोडंसं ऍक्टिव्ह राहिला ना, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपोआपच मिळत राहील. काय आहे ना सर, आमच्याकडे ना 300 शाळा आहेत. आम्ही प्रत्येक शाळेला फोन करून नाही सांगू शकत ना, म्हणूनच तर ते व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत. बरोबर. अच्छा. तर त्याच्यावरती थोडंसं ऍक्टिव्ह राहा. म्हणजे तुम्हाला कल्पना असेल की काय चाललेलं आहे. कारण अल्टिमेटली आपलं हे यू कॅटapult फाउंडेशन तुमच्याच लोकांसाठी तुम्हालाच मदत करायला आहे. बदल्यामध्ये आम्हाला काही नकोय तुमच्याकडनं. फक्त आम्ही जे देतोय ते तुम्ही घेतलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. जोपर्यंत तुम्हीच अवेलेबल नसणार घेण्यासाठी, तर आमची इच्छा किती जरी असली तरी मग ते आम्हाला तुम्हाला देता नाही येणार. है ना? बरोबर. आणि हो. जेणेकरून आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी राहतोय, तर मग हे WhatsApp आणि Google Meet या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या शिवाय अजून दुसरं काय आपल्याकडे गत्यंतर नाहीये. त्याच्यामुळे WhatsAppच्या ग्रुपवरती तुम्ही ऍक्टिव्ह राहावा. जरी तुम्हाला जमत नसेल तर टीचर्सचा जो आपला ग्रुप मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये एखाद्या टीचरला रिस्पॉन्सिबिलिटी द्या, की वेळोवेळी तो ग्रुप चेक करण्यासाठी. म्हणजे कळत राहील की काय चाललेलं आहे. है ओके ना? मॅडम. हां. सर मला सांगा मुलांना हॉस्टेलमध्ये मुलांना, मुलींना राहण्याची सगळी जी व्यवस्थित सोय आहे? हो. तिथे लाईट, पाणी हे जे पण आहे, आहे. सर्व आहे. पाणी बरोबर. आहे. फिल्टरचं पाणी आहे यांना प्यायला. ओके. फिल्टरचं. मलम आपल्याकडे भाज्या. आरो लावलेले आहेत. हो. आरो. आरो लावलेले आहेत. चला छान. हो. आणि मला अजून हे विचारायचं होतं सर, की आपली 10वी झालेली मुलं उच्च शिक्षणासाठी मग कुठे जातात? तिथे गावातच काय व्यवस्था आहे की बाहेर जावं लागतं? नाही, नाही. बाहेर आहे. काही पुण्याकडे जातात, काही नाशिकला, नंदुरबारला, शहादाला, शिरपूरला, दोंडाईचा भरपूर ठिकाणी चालले जातात फॉर्म भरून. बरं. ठीक आहे. चालेल सर. मला जी महत्त्वाची बेसिक माहिती हवी होती, ती सगळी मी मिळवली आहे. आपण आता असं करूया, हे ऑनलाईनचं काहीतरी फिक्स करा, कसं काय होऊ शकतं. आणि बघूया मग पुढे जाऊन कसं आपण अजून व्यवस्थित काय करू शकतोय. तुमच्या शाळेच्या व्यतिरिक्त पण बघा, जिथे गावामध्ये जे नॉर्मली लोकं राहतात, काय मॅडम? त्यांच्या गावामध्ये जे राहणारी लोकं आहेत बघा हो. किंवा दुकानं जी काही-काही असतील, ज्यांना इंटरनेटची गरज असतेच असते. हा. मग त्यांनी तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केलाय त्याची जरा माहिती काढली ना, मग तुम्हाला पण काहीतरी सोल्युशन मिळेल. अच्छा. हं? बघा हो. थोडंसं काय होऊ शकतं. हो, हो. ठीक आहे. चालेल सर. थँक यू सो मच तुम्ही वेळ दिल्याबद्दल. अजून ओके. काही कशी गरज पडली की मग दर्शन तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि ओके. कधी वाटलं तर मी सुद्धा कॉन्टॅक्ट करेल तुम्हाला. तर सध्या फक्त बघा ट्राय करून हे कसं काय होतंय ऑनलाईनचं. जर हो. तुम्ही आपला आता फेब्रुवारी महिना चालू आहे ना, हम्म. तर हा फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्यापर्यंत जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मुलांना ऑनलाईन जॉईन करवलं, की ज्यावेळी नवीन सत्र चालू होईल जून पासून, मग त्यावेळी जे आहे तुम्हाला टीचर्स जरी नसले तरी काही प्रॉब्लेम नसणार. तुम्ही ऑनलाईन मुलांना बसवू शकता. मला सांगा आता एखादी कुठली नाही, विषय टीचर आहे आमच्याकडे ऑलरेडी. सर्व वर्गांना टीचर आहे, सर्व सब्जेक्टला. सर पण ते परमनंट टीचर आहेत की असे ते हो, कॉन्ट्रॅक्ट परमनंट आहे. एकच आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिक वाले. कोणत्या विषयासाठी? मॅथ्स साठी. अच्छा मॅथ्ससाठी. मग हे कंपनीतर्फे आलेले आहेत की कसे? हो, कंपनीतर्फे. मग त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असेल ना? हो. हा. काही महिन्याचं वर्षाचं वगैरे असं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट असतं त्यांचं. 2 वर्षाचे ना? 2 वर्षाचे. अच्छा अच्छा. ठीक आहे सर. ठीक आहे. चालेल. बघा तुमच्याकडे सगळे टीचर्स जरी असली की नाही सर, तरी आणि पण ते ना मॅडम त्या दर्शनला सांगून द्यायचं त्या संगणक शिक्षकांची कॉन्टॅक्ट करायला. हा? हा. हो. चालेल चालेल. ठीक आहे. चालेल. ओके मॅडम. अच्छा. चालेल. मग आता दर्शन कॉल करेल संगणकाच्या ओके. सरांना. ओके. ठीक आहे. ओके सर. थँक यू सो ओके. मच ओके. सर.